विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी आपल्या इंग्रजी पुस्तकामध्ये 2.3 टीनी टायनी ही गोष्ट या ठिकाणी आज आपण सुरू करतोय। आता या ठिकाणी ही गोष्ट सुरू करत असताना पेज नंबर 45 वरती या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिलेलं आहे, तेव्हा त्या चित्राचं निरीक्षण करायचं आहे। आता या चित्रामध्ये आपल्याला एक वृद्ध स्त्री किंवा म्हातारी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि आजूबाजूला या ठिकाणी हिरवा भाग त्या ठिकाणी दिसत आहे। म्हणजे अशा प्रकारचं हे चित्र आहे। आता हे चित्र आपल्याला या ठिकाणी ही गोष्ट शिकवत असताना किंवा तुम्ही शिकत असताना या ठिकाणी आपल्याला उपयोगी पडणार आहे। आता या चित्राचं निरीक्षण झाल्यानंतर आता या ठिकाणी आपण टीनी टायनी ही जी गोष्ट आहे ती गोष्ट या ठिकाणी सुरू करतोय आणि या गोष्टीचा अर्थ आहे इवले इवले पिटोकले, इवले इवले पिटोकले, अशा प्रकारे या गोष्टीचा आपल्या अर्थ आहे। तेव्हा आपण या ठिकाणी गोष्ट आता सुरू करतोय। वन्स अपॉन टाइम देयर वॉज अ टीनी टायनी वुमन हू लिव्ड इन अ टीनी टायनी हाऊस इन अ टीनी टायनी विलेज। आता या ठिकाणी टीनी टायनी हा जो काही शब्द आहे तर हा शब्द या ठिकाणी एक फन म्हणून या ठिकाणी काय केलेला आहे, रायटरने या ठिकाणी वापरलेला आहे। आता संपूर्ण ही गोष्ट पाहत असताना या ठिकाणी हा शब्द सारखा या ठिकाणी येणार आहे, तेव्हा लेखकाने या ठिकाणी थ्रू आउट द स्टोरी ॲड टू द फन म्हणून या ठिकाणी टीनी टायनी हा शब्द वापरायला आपल्याला दिसून येणार आहे। तेव्हा या ठिकाणी आपण गोष्टीला सुरुवात केल्यानंतर एक पिटुकली बाई आहे, एक पिटुकली बाई आहे आणि या बाईचं पिटुकलं असं घर आहे, या बाईचं पिटुकलं असं घर आहे आणि ही बाई या ठिकाणी पिटुकल्या खेड्यामध्ये राहत आहे। म्हणजे एक पिटुकली बाई असून पिटुकलं तिचं घर आहे आणि ती पिटुकल्या खेड्यामध्ये या ठिकाणी राहत आहे। नाव वन डे दिस टीनी टायनी वुमन tied her teeny tiny scarf and went out of her teeny tiny house to take a teeny tiny walk। आणि नंतर या पिटुकल्या बाईनं काय केलं आहे की आपल्या गळ्याभोवती एक पिटुकला रुमाल त्या ठिकाणी बांधून एक पिटुकला फेरफटका मारण्यासाठी पिटुकल्या घरामधून ही बाई या ठिकाणी बाहेर गेलेली आपल्याला दिसून येत आहे। अँड वेन दिस टीनी टायनी वुमन हॅड गॉन अ teeny tiny way she came to the teeny tiny gate, so teeny tiny woman opened the teeny tiny gate and went to a teeny tiny churchyard। आणि मग आता नंतर पिटुकल्या घरातून बाहेर पडल्यानंतर या बाईनं पिटुकल्या बाईनं पिटुकला मार्ग त्या ठिकाणी पार केलेला आहे। तेव्हा ही पिटुकली बाई पिटुकल्या फाटकाच्या जवळ त्या ठिकाणी आलेली आहे आणि पिटुकल्या फाटकाच्या जवळ आल्यानंतर पिटुकल्या बाईनं त्या ठिकाणी पिटुकला दरवाजा काय केलेला आहे, उघडलेला आहे आणि नंतर पिटुकल्या चर्चच्या दफनभूमीमध्ये ही पिटुकली बाई त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। पुढचं पाहू या ठिकाणी आपण। अँड वेन दिस टीनी टायनी वुमन हॅड गॉट इन टू टीनी टायनी चर्चयार्ड शी सॉ अ टीनी टायनी बोन ऑन अ टीनी टायनी ग्रेव and the teeny tiny woman said to her teeny tiny self। आता ही पिटुकली बाई त्या ठिकाणी पिटुकल्या दफनभूमीमध्ये पोहोचल्यानंतर या पिटुकल्या बाईला पिटुकल्या थाडग्यावर चिटुकला हात त्या ठिकाणी दिसलेला आहे आणि पिटुकल्या बाईनं नंतर काय केलं आहे, आपल्या पिटुकल्या मनाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। म्हणजे आपल्या पिटुकल्या मनाशीच आता ही पिटुकली बाई या ठिकाणी काय करत आहे, बोलत आहे। दिस टीनी टायनी बोन विल मेक मी सम टीनी टायनी सूप फॉर माय टीनी टायनी सपर। आणि मग आता त्या पिटुकल्या हाडानं रात्री काय केलेलं आहे, पिटुकल्या जेवणासाठी पिटुकलं सार त्या ठिकाणी आपल्याला करता येईल असं पिटुकली बाई आपली पिटुकल्या मनाला त्या ठिकाणी सांगत आहे। आता म्हणजे या ठिकाणी बोन म्हणजे या ठिकाणी हाड असं या ठिकाणी आपण किंवा हाड या ठिकाणी असा अर्थ त्या ठिकाणी घ्यायचा आहे।
आणि मग आता या पिटुकल्या हाडांचं रात्री या ठिकाणी पिटुकल्या जेवणासाठी सार करता येईल असं ते आपल्या पिटुकल्या मनाला सांगत आहे. सो द टिनी टायनी वुमन पुट द टिनी टायनी बोन इनटू हर टिनी टायनी पॉकेट अँड वेंट होम टू हर टिनी टायनी हाऊस. आता नंतर काय केलं आहे या पिटुकल्या बाईनं, पिटुकला हाड त्या पिटुकल्या पाकिटामध्ये ठेवलेला आहे आणि आपल्या पिटुकल्या घरामध्ये काय झाले त्या ठिकाणी ती गेलेली आहे. पिटुकल्या घरामध्ये ती त्या ठिकाणी गेलेली आहे. नाव when the teeny tiny woman got home to her teeny tiny house, she was a teeny tiny bit tired, so she went up her teeny tiny stairs to her. आता पिटुकल्या घरी ही पिटुकली बाई त्या ठिकाणी आलेली आहे आणि पिटुकल्या घरी आल्यानंतर या पिटुकल्या बाईला पिटुकला थकवा या ठिकाणी आलेला आहे आणि पिटुकला थकवा आल्यानंतर ही पिटुकली बाई पिटुकल्या पायऱ्या चढून पिटुकल्या बेचाण्यावर त्या ठिकाणी झोपायला गेलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी टिनी टायनी हा जो काही शब्द आहे तर हा शब्द या ठिकाणी या स्टोरीमध्ये आपल्याला सारखा आलेला दिसून येतो. परंतु या धड्याचे किंवा या गोष्टीचे जे लेखक आहेत तर या लेखकानं हा शब्द या ठिकाणी फन म्हणून काय केलेला आहे, वापरलेला आहे आणि ही एक ट्रॅडिशनल स्टोरी आहे. असताना ही एक ट्रॅडिशनल या ठिकाणी स्टोरी आहे. तेव्हा आता आपण पान नंबर 45 वरती या ठिकाणी ही स्टोरी इथपर्यंत पाहिली आहे. आता परत एकदा मी ही स्टोरी वाचतो तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. गोष्टीचं नाव आहे टिनी टायनी. वन्स अपॉन अ टाइम देर वॉज अ टिनी टायनी वुमन who lived in a teeny tiny house in a teeny tiny village. Now, one day, this tiny woman tied her teeny tiny scarf and went out of her teeny tiny house to take a teeny tiny walk. And when this teeny tiny woman had gone a teeny tiny way, she came to a teeny tiny gate. So the teeny tiny woman opened the teeny tiny gate and went into teeny tiny churchyard. And when this teeny tiny woman had got into the teeny tiny churchyard, she saw a teeny tiny bone on a teeny tiny grave, and the teeny tiny woman said to her teeny tiny self, "This teeny tiny bone will make me some teeny tiny soup for my teeny tiny supper." So the teeny tiny woman put the teeny tiny bone into her teeny tiny pocket and went home to her teeny tiny house. Now, when the teeny tiny woman got home to her teeny tiny house, she was a teeny tiny bit tired, so she went up her teeny tiny stairs to her. आता आज आपण या ठिकाणी पान नंबर 45 पर्यंत ही गोष्ट पाहिलेली आहे. आता पुढचं जे काय गोष्ट आहे राहिलेली ती पुढच्या तासाला या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तेव्हा विद्यार्थ्यांनी ही गोष्ट चांगल्या प्रकारे घरी वाचायची आहे. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.